नमस्कार. कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वी हरवलेली एखादी गोष्ट, एखादा महत्त्वाचा वारसा अचानक आपल्याला सापडू शकतो? आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. अयोध्येच्या हरवलेल्या ध्वजाबद्दल. एक असं प्रतीक जे इतिहासाच्या धुळ्यात कुठेतरी गायब झालं होतं आणि आता थेट आपल्या समोर आलंय. हो, बरोबर ऐकलत. 2025 मध्ये अयोध्येत जो नवीन ध्वज फडकावला गेला त्याची डिझाईन ती हजारो वर्ष जुनी आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतकी वर्ष हा ध्वज होता तरी कुठे, तो अचानक कसा सापडला? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर ही सगळी गोष्ट उजेडात आली कशी? इंटरेस्टिंग पाठ हा आहे की याचा शोध लावलाय भारत शास्त्रज्ञ ललित मिश्रा यांनी, आणि तोही काही मुद्दाम शोध मोहीम करून नाही, तर अगदी अपघाताने. म्हणजे विचार करा, मिश्राजी काही हा ध्वज शोधायला निघाले नव्हते. ते तर मेवाडच्या जुन्या चित्रकलांचा अभ्यास करत होते आणि अचानक एका पेंटिंगमध्ये त्यांना हा एकदम वेगळा, अनोखा ध्वज दिसला. आणि बस तिथूनच या अद्भुत शोधाची सुरुवात झाली. आणि मग एकदा का तो धागा सापडला की त्यांनी जे काम केलंय ना, ते एखाद्या डिटेक्टिव्ह स्टोरीपेक्षा कमी नाहीये. सगळ्यात आधी चित्रात पुरावा सापडला, मग तोच धागा पकडून त्यांनी वाल्मिकी रामायणात त्याचा उल्लेख शोधून काढला. आणि मग खरी कसोटी सुरू झाली, त्या ध्वजावरच्या रहस्यमय चिन्हांचा अर्थ लावण्याची. आता आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की नक्की काय आहे या प्राचीन ध्वजावर, कोणती चिन्ह आहेत आणि त्यांचा अर्थ काय? चला तर मग या ध्वजाला जरा डिकोड करूया, जसं काही आपण त्याचा डीएनएच तपासतोय. यावर 3 मुख्य चिन्ह आहेत. आपण एक एक करून ती समजून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की हा ध्वज इतका खास का आहे. तर यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह आहे सूर्य. हे प्रतीक थेट प्रभू रामांच्या वंशाशी म्हणजे सूर्यवंशाशी जोडलेलं आहे. त्यांच्या ओळखीचा हा एक अविभाज्य भाग होता असं म्हणायला हरकत नाही. आता दुसरं चिन्ह जे सूर्याभोवती आहे ते म्हणजे ओम. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय परंपरेत ओमचं किती महत्त्व आहे. तो केवळ एक शब्द किंवा ध्वनी नाहीये, तर संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. खरं तर सर्वात पवित्र चिन्हांपैकी एक. आणि आता येऊया तिसऱ्या प्रतीकाकडे, जी माझ्या मते या ध्वजाचं सगळ्यात गूढ आणि खरं सांगायचं तर सायंटिफिक वैशिष्ट्य आहे. हे आहे कोविदार वृक्षाचं चिन्ह. आता हा काही कुठलाही साधा वृक्ष नाहीये. हा मंदार आणि पारिजात या 2 वेगवेगळ्या झाडांपासून ऋषी कश्यपांनी तयार केलेला एक हायब्रिड वृक्ष होता. जस्ट इमॅजिन, प्राचीन भारतात प्लांट हायब्रिडायझेशनचा हा किती मोठा पुरावा आहे. पण गंमत म्हणजे या कोविदार वृक्षाची ओळख पटवणं अजिबात सोपं नव्हतं. कारण त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ना, तेच नाव कांचनार नावाच्या दुसऱ्या एका झाडाचं पण आहे. त्यामुळे सुरुवातीला खूप कन्फ्युजन झालं. पण शेवटी बॉटनिस्टच्या मदतीने हा सगळा गोंधळ दूर झाला आणि कोविदारची खरी ओळख निश्चित झाली. पण मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. इतकं महत्त्वाचं प्रतीक, इतकी जुनी परंपरा ही अचानक गायब कशी झाली? काळाच्या ओघात ही विसरली कशी गेली? हा वारसा का आणि कसा विसरला गेला हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. चला एका टाईमलाईनवर नजर टाकूया. तर बघा, प्राचीन काळी हा अयोध्येचा ऑफिशियल फ्लॅग होता. पण मग झालं महाभारत युद्ध. त्यात अयोध्येचा राजा बृहद्बल मारला गेला आणि पूर्ण राज्याची वाताहत झाली. आणि याच काळात ही परंपरा तुटली. ती इतकी विसरली गेली की अनेक शतकांनंतर महाकवी कालिदासांनी त्यांच्या लेखनात कोविदार वृक्षाच्या सौंदर्याचं वर्णन केलंय, पण त्यांनाही त्याचा ध्वजाशी काही संबंध होता हे माहीत नव्हतं. आणि आता विचार करा, हजारो वर्षांनंतर तोच वारसा पुन्हा जिवंत झालाय. ललित मिश्रा जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत आपण ते गमावलं. म्हणजे विचार करा, एका पूर्ण संस्कृतीने आपल्या इतिहासाचा इतका मोठा, महत्त्वाचा हिस्सा गमावला होता, जो आता कुठे पुन्हा सापडलाय. ओके, तर हा सगळा इतिहास आपण पाहिला. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सो व्हॉट? या शोधाचं आजच्या काळात काय महत्त्व आहे? फक्त एक जुना ध्वज सापडला इतकंच आहे का, की याच्यामध्ये काहीतरी मोठं आहे? तर मुद्दा हाच आहे की हा फक्त एक ध्वज नाहीये. हे त्याहून खूप काही जास्त आहे. एकतर हा आपल्या हरवलेल्या इतिहासाशी, आपल्या मुळांशी पुन्हा कनेक्ट होण्याचा एक मार्ग आहे. दुसरं, हे प्राचीन भारताच्या सायंटिफिक प्रगतीचं म्हणजे वनस्पती संकरीकरणासारख्या गोष्टींचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि तिसरा, सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट, हे सार्वभौमत्वाच्या म्हणजे सॉव्हरेनिटीच्या कल्पनेला एक नवीन अँगल देतं. आपण नेहमी ऐकतो की ही संकल्पना ग्रीक संस्कृतीने दिली, पण एका राज्याचा स्वतःचा असा एक खास ध्वज असणं हे तर सार्वभौमत्वाचंच लक्षण आहे, नाही का? आणि तेही ग्रीक संस्कृतीच्या कितीतरी आधीपासून. आणि मग तो क्षण आला, 25 नोव्हेंबर 2025.
याच दिवशी हजारो वर्षानंतर हे ऐतिहासिक प्रतीक, हा कोविदार ध्वज, पुन्हा एकदा अयोध्येत त्याच्या मूळ घरी सन्मानाने फडकवण्यात आला. जणू काही इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं. हा एक शोध आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, जुन्या कलाकृतींमध्ये असे आणखी कितीतरी हरवलेले इतिहास, कितीतरी न उलगडलेली रहस्य दडलेली असतील, नाही का, जी फक्त कोणीतरी त्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना पुन्हा जगासमोर आणावं याची वाट पाहत असतील.